नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? वचन आहे. काय आहे तिचं नाव? वचन आहे. आणि वचनचा हा दुसरा सीझन चालत आहे. तर याप्रमाणे आपण पहिल्या सीझनमध्ये हे बघितले की वचन यांची प्रकार किंवा यांची परिभाषा बघितली आणि काही उदाहरण पण बघितले. याचमध्ये आपण काय बघणार आहे किंवा काय पाहणार आहे? चला बघूया. बघा, तुमच्या समोर काही शब्द आलेला आहे. त्यामध्ये आपण काय पाहणार? चला बघूया. बघा, आकारांत पुल्लिंग शब्द एक वचन और बहुवचन दोनों में समान रहते हैं. जेव्हा आकारांत पुल्लिंग शब्द काय म्हणाले आहे? आकारांत पुल्लिंग शब्द येतात त्याबद्दल एक वचन किंवा बहुवचन हे दोघं काय होतं? समान असतं. तर यामध्ये त्यांचं काहीही परिवर्तन होते नाही. तर याप्रमाणे जे आकारांत पुल्लिंग होते त्यामध्ये एक वचन किंवा बहुवचन दोघंही समान असतात. त्यातून काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे. जसं बघूया. एक वचन बहुवचन. घर, घरचा घर आहे. चित्र, चित्र. दीपक, दीपक. फल, फल. फूल, फूल. बेल, बेल. तर याप्रमाणे तुम्ही असं पाहिले की काही शब्द होते त्यांचं परिवर्तन बहुवचनमध्ये समानही असतात. पण कोणता? जे आकारांत पुल्लिंग होते, जे आकारांत पुल्लिंग आहेत त्यामध्ये एक वचनचा बहुवचन दोघं समानही असतात. त्यामध्ये काहीही परिवर्तन होते नाही. आता इथे बघूया. एक वचन ते बहुवचन. जसे बंदर, बंदरचा बंदरही होणार. महलचा महलही होणार. मित्रचा मित्रही होणार. मैदानचा मैदानही होणार. युवकचा युवकही होणार आणि रंगचा रंगही होणार. तर याप्रमाणे हा जे बहुवचन आहे किंवा एक वचन आहे यामध्ये काहीही परिवर्तन होऊन जात नाही, कारण की हे आकारांत पुल्लिंग आहे. यामध्ये काहीही परिवर्तन होते नाही. जे शब्द जसे आहे तसंही होते. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा की कळलं. छान. आता अजून बघूया. बरं का, आता तुमचा समोर आलेला आहे आकारांत पुल्लिंग शब्द. कोणता? आकारांत पुल्लिंग. अकारांत झालेला आहे आणि इथे आहे आकारांत पुल्लिंग शब्द. तर आकारांत काय आहे? चला बघूया. इथे एक वचन आणि इथे बहुवचन. जसं कपड्याचं कपडे. कपड्याचं काय होणार? कपडे. रुपयाचा रुपये. खिलोनाचा खिळवणे. घोड्याचा घोडे. चुहाचा चुहे. छाताचा छाते. तर याप्रमाणे जे शब्द हे ए मध्ये परिवर्तन होऊन जात आहे आणि इथे एक वचनचा बहुवचन परिवर्तन होते. ज्या आकारांत पुल्लिंग शब्द आहे त्यामध्ये एक वचनचा बहुवचन परिवर्तन होऊन जात आहे. जसे इथे दिलेले आहे त्या शब्दाचा अर्थ आणि इथे आपल्याला अजून आहे दिलेले आहेत. तर चला बघूया. जसे दरवाजाच्या दरवाजे. दरवाजाचा काय होणार? दरवाजे. नाराचं काय होणार? नारे. नाऱ्याचं काय होणार? नारे. ताराचा तारे. पौधाचा पौधे. बच्चाचा बच्चे. लडकाचा लडके. तर याप्रमाणे हा जे शब्द आहे त्यांचं परिवर्तन असंही प्रमाणे केलेले जात आहे की जे आकारांत पुल्लिंग शब्द आहे त्यांचं एक वचनमध्ये बहुवचन परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आज आतून बघूया. आता इथे बघा. इथे काय दिलेलं आहे? इकारांत पुल्लिंग शब्द. इकारांत पुल्लिंग शब्द एक वचन और बहुवचन दोनों में समान रहते हैं. जेव्हा ही इकारांत पुल्लिंग शब्द येतात, जेव्हा ही इकारांत पुल्लिंग शब्द होतात त्याप्रमाणे एक वचनला बहुवचन दोघंही समान असतात. तर त्यामध्येही काही परिवर्तन होऊन जात नाही. कोणता? इकारांत. कोणता? इकारांत. या पुल्लिंग एक वचनमध्ये बहुवचन दोघंही एकही समान असतात. तर यामध्ये काहीही परिवर्तन नाही होऊन जात आहे. बघा, जसं एक वचन आणि बहुवचन. ऋषीच्या ऋषी येणार. कवीच्या कवीही येणार आणि इथे यतीचं यतीही आणि व्यक्तीचा व्यक्तीही. तर याप्रमाणे तुम्ही पाहणार आहे की याचे जे शब्द आहेत त्याचमध्ये काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे. ते तसंचही लिहिलेले आहेत. कळलं की नाही? हो. आता अजून बघूया. इकारांत पुल्लिंग शब्द काय आहे? इकारांत पुल्लिंग शब्द एक वचन और बहुवचन दोनों में समान रहते. जेव्हा ही इकारांत पुल्लिंग शब्द पण आहे ते तसेच आहे. एक वचन किंवा बहुवचन दोघांचा जे शब्द आहे ते समानही असतात. त्यामध्येही काहीही परिवर्तन होऊन जाता नाही आहे, कारण की ते इकारांत पुल्लिंग शब्द आहे त्यामध्ये पण काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे. बघा, जसं एक वचन आणि बहुवचन. आदमी आदमी. शिकारी शिकारी. धोबी धोबी. पक्षी पक्षी. मंत्री मंत्री. इथे पण राही राही. विदेशी विदेशी. साथी साथी.
सिपाही सिपाही, हाती हाती. तर याप्रमाणे तुम्ही पाहिले की यांचं पण ही काही परिवर्तन होऊन नाही जात आहे, कारण की यांचा काहीही परिवर्तन नाही होणार, की हे इकारांत पुल्लिंग शब्द आहे त्याबद्दल यांचं परिवर्तन नाही होणार. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? आता इथे बघा, उकारांत आता काय झाले, उकारांत इकारांत झाले, आता उकारांत बघा. उकारांत पुल्लिंग शब्द एक वचन और बहुवचन दोनों में समान रहते हैं. जेव्हा ही उकारांत पुल्लिंग शब्द पण असतात, जेव्हा ही उकारांत पुल्लिंग शब्द पण असतात, त्यामध्ये पण एक वचन किंवा बहुवचन दोघंही समान असणार किंवा दोघंही समान आहेत. तर याप्रमाणे आपण बघणार आहे. बघा, एक वचन आणि बहुवचन. गुरुचा गुरुही येणार, तरुचा तरुही येणार, पशुचे पशुही येणार. आणि एक वचन मध्ये बघा, भिक्षूचा काय होणार, भिक्षूही होणार, साधूचा साधूही होणार, बिंदूचा बिंदूही होणार. तर याप्रमाणे जे उकारांत पुल्लिंग शब्द आहेत त्या एक वचनच्या बहुवचन दोघंही समान असणार, त्यामध्ये काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे, कारण की त्यांचं काहीही परिवर्तन नाही होणार. तर याबद्दल आपण जे उकारांत पुल्लिंग पण बघितले त्याप्रमाणेही त्याचं पण काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे. आता आपण बघणार उकारांत. काय बघणार, उकारांत. तर उकारांत पुल्लिंग शब्द एक वचन और बहुवचन दोनों में समान रहते हैं. तर इथे पण जो उकारांत पुल्लिंग शब्द आहे त्याबद्दल पण जे एक वचन आहे आणि बहुवचन आहे ते दोघंही काय आहे, समान आहे, त्यामध्ये पण काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे. तर याप्रमाणे यांचा शब्द पण आपण बघूया. जसे आसूचा आशू, उल्लूचा उल्लू, डाकूचा डाकू आणि भालूचा भालू. तर या मध्ये पण तुम्ही बघणार आहे की जे उकारांत पुल्लिंग शब्द आहे ते एकवचन मध्ये आणि बहुवचन मध्ये काहीही परिवर्तन नाही होणार आणि त्याचं शब्द पण तसेही होणार, कारण की त्यांच्या परिवर्तन मुले त्याचं खूपच असं प्रश्न दिलेले आहे, ते परिवर्तन केलेले आहे. परंतु इथे काहीही परिवर्तन दिलेले नाही, कारण की ते उकारांत पुल्लिंग शब्द आहे. तर याबद्दल बी काहीही परिवर्तन होऊन नाही जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. अब इथे बघा, कुछ स्त्रीलिंग शब्दों के बहुवचन रूप. आता इथे काही शब्द दिलेले आहे किंवा काही स्त्रीलिंग शब्द दिलेले आहे, त्याचमध्ये बहुवचन कसं परिवर्तन केलेले जात आहे किंवा त्यांचं बहुवचन कसं रूप दिलेले जात आहे ते पण इथे दिलेले आहे. तर चला बघूया. जसे बघा, एक वचन आणि बहुवचन. जसे आगचा काय होणार, आखे होणार, कारण की ते बहुवचन आहे. बहुवचन मध्ये की मी पहिले तुम्हाला सांगितलं आहे की बहुवचन बद्दल आपल्याला खूपच लोक किंवा खूपच वस्तूची माहिती झालेली असते, तेव्हा ती बहुवचन या रूपात येते. जसं बघा, आगचे काय होणार, आखे. आगचे काय होणार, आखे. किरणचे काय होणार, किरणे. काय होणार, किरणे. गायचे गाय ए. काय होणार, गा ए. गाय ये नाही, गाय ए. तर झीलचा झीले, दिवारचा दिवारे, पुस्तकच्या पुस्तके. तर याबद्दल तुम्ही बघणार आहे की जे स्त्रीलिंग आकारांत स्त्रीलिंग शब्द आहेत त्यामध्ये असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर इथे पण बघूया. बातचे बाते, बूंदचे बुंदे, फसलचे फसले, यादचे यादे, लहरचे लहरे आणि सडकचे सडके. तर याबद्दल असं परिवर्तनही होऊन जात आहे. कुठे, या जे आकारांत स्त्रीलिंग शब्द आहेत त्या. तर याबद्दल तुम्ही असं पाहिले की जे आकारांत स्त्रीलिंग शब्द आहेत त्यामध्येही परिवर्तन होऊन जात आहे आणि त्यांचं परिवर्तन एकवचनमध्ये ते बहुवचनमध्ये होऊन जात आहे. आता आपण इथे बघणार आहे आकारांत स्त्रीलिंग शब्द. अकारांत झालेला आहे, आता आपण बघणार आहे आकारांत स्त्रीलिंग शब्द. तर आकारांत स्त्रीलिंग शब्द मध्ये आपण काय बघणार, चला बघूया. संस्था, संस्था आहे. तर याबद्दल हा जे शब्द आहे त्यामध्ये ए जोडून जात आहे. काय जोडून जात आहे, ए. जे बहुवचन आहे ते सगळ्यात प्रमाणे त्याचा अंतिम अक्षराला ए जोडून जात आहे. बघा कसं, संस्थाची संस्था आहे, आवश्यकता ते आवश्यकता आहे. तर ए हे जे हे सगळं अंतिम मध्ये जोडून जात आहे, त्यांना आकारांत स्त्रीलिंग शब्द म्हणतात. कळलं की नाही? हो. आता इथे बघा, कक्षाचे कक्षा आहे, कविताचे कविता आहे, प्रार्थनाचे प्रार्थना आहे, बालिकाचे बालिका आहे. तर याबद्दल असेही जे शब्द दिले आहेत त्याला ए जोडून असं प्रमाणे असं नवीन शब्द भेटलेला आहे जे बहुवचनला परिवर्तन होऊन जात आहे. महिलाचे महिला आहे, महिलाचे काय होणार, महिला आहे. काय होणार, महिला आहे. योजनाचे योजना आहे, योजनाचं काय होणार, योजना आहे. रेखाचे रेखा आहे, सीमाच्या सीमा आहे, सेनाचे सेना आहे, चिडियाचा चिडिया. चिडियाचं परिवर्तन नाही होणार, कारण की चिडिया जी आहे चिडिया आहे नाही होणार, चिडियाचे चिडियाही होणार. तर असं बद्दल आपण पाहिले जे आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे
त्याला अंतिम मध्ये काय जोडून जात आहे, ए जोडून जात आहे. तर याप्रमाणे आपण बघणार आहे की जे आकारांत शब्द आहे, जे अकारांत स्त्रीलिंग शब्द आहे त्यामध्ये काहीही परिवर्तन नाही होऊन जात आहे आणि जे आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे त्यामध्ये अंतिम ज्या शब्दाचं अंतिम मध्ये काय होणार आहे, बहुवचन मध्ये परिवर्तन होऊन जात आहे आणि त्या परिवर्तनामध्ये ए जोडून जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा कळलं. आता इथे बघा, स्त्रीलिंग शब्द, इकारांत स्त्रीलिंग शब्द, एकवचन आणि बहुवचन. इथे तुम्ही बघणार की इकारांत स्त्रीलिंग शब्द, एकवचन आणि बहुवचन. औषधी, औषधिया. तर याबरोबर तुम्ही हे पाहण्याचे इकारांत स्त्रीलिंग शब्द आहेत त्या अंतिम, त्यांना अंतिम जे आहे त्यामध्ये या जोडून जात आहे. काय जोडून जात आहे? या जोडून जात आहे. जे बहुवचन परिवर्तन होऊन जात आहे त्यामध्ये या जोडून जात आहे. जसे औषधीचा, औषधीचा औषधिया, जातीचा जातीया, ध्वनीच्या ध्वनिया, नीतीच्या नीतिया. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की यांचा जे इकारांत स्त्रीलिंग शब्द आहे त्याप्रमाणे यांचे जे शब्द आहेत त्याला परिवर्तन करामध्ये यांचा जे अंतिम शब्द आहे त्याला या जोडून जात आहे. काय जोडून जात आहे? या असंही जोडून जात आहे. कळलं की नाही? हो. आता इथे पण बघा, पंक्तीचा काय होणार? पंक्तिया. पंक्तीचा काय होणार? पंक्तिया होणार. मूर्तीचं काय होणार? मूर्तिया होणार. आणि रीतीचं काय होणार? रीत्या होणार. आणि हाणीचा हाण्या. तर याप्रमाणे तुम्ही बघणार आहे की यांच्या परिवर्तन कसं बद्दल होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर अशा प्रकारे जे अकारांत, उकारांत आणि इकारांत याबद्दलचे परिवर्तन होऊन जात आहे ते तुम्ही नेहमीप्रमाणे बघा आणि नीटप्रमाणे बघा. जेव्हा तुम्हाला हे समजणार की या कुठे जुळणार किंवा ए कुठे जुळणार तर तुम्हाला लवकरच लवकर कळून घेणार किंवा समजणार. कळलं? हो. तर अजून आहे बघा, इकारांत स्त्रीलिंग शब्द. आता काय आहे? इकारांत स्त्रीलिंग शब्द जसे एकवचन आणि बहुवचन. कळीचा काय होणार? कलिया. कलीचा काय होणार? कलिया. यामध्ये पण या जोडून जात आहे. बहुवचनच्या शब्दाचा अंतमध्ये या जोडून जात आहे. तर तुम्ही इथे बघणार कलीचा कलिया, कहाणीचा कहाण्या, गलतीचा गलतिया, गाडीचा गाडिया, गोळीचा गोलिया आणि चिठीच्या चिटिया, चिठ्ठीच्या चिठ्ठिया. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की या जोडून जात आहे. डाळीचा डालिया, तितलीच्या तितलिया, नदीचा नदिया, पत्तीचा पत्तिया, मिठाईचा मिठाईया, रोटीचा रोटिया आणि इस्त्रीचा इस्त्रिया. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही? बघा, सोपेप्रमाणे तुम्ही काय बघा की जे पण शब्द दिले आहे त्यांच्या समोर काय तुम्ही लिहिताना काय करा की जसं इकारांत स्त्रीलिंग शब्द आहे तर त्याप्रमाणे ना काय जोडून जात आहे? या जोडून जात आहे. तर असं प्रमाणे तुम्ही लिहून घ्या. आणि उकारांत आहे त्याप्रमाणे अंतमध्ये काय जोडून जात आहे? हे जोडून जात आहे. तर कसं तुम्ही असं लिहिणार ना तर तुम्हाला लवकरच तुम्ही असं पडलं जे पत्ता पण आहे, जे वहीचं पन्ना पण आहे ते एकासारखा तुम्ही इथे तिथे पलटणार ना तेव्हा पण तुम्ही वाचणार तर तुम्हाला लवकरही समजणार की यांचा कसंही प्रकारे किंवा कशा प्रकारे यांचा उपयोग करून जात आहे. कळलं की नाही? हो. तर बघा, उकारांत स्त्रीलिंग शब्द, एकवचन आणि बहुवचन. ऋतूचा ऋतुआ, धेनूच्या धेनुवे, वस्तूचे वस्तुवे आणि उकारांत स्त्रीलिंगमध्ये झाडूचा झाडवे आणि वधूचा वधुवे. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर हा परिवर्तन कशाबद्दल होऊन जात आहे हे पण तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. कळलं की नाही? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे जे वचन आहेत त्यामध्ये किती रूपांतरण होऊन जात आहे आणि या रूपांतरणबद्दल आपल्याला किती शिकायला भेटले हे आपल्याला महत्त्वाचं आहे. जसं की जे एकवचन आम्हाला कसं वाटत होतं एकवचन आणि बहुवचन. एकवचन आलं की त्यांचं परिवर्तन असं बद्दल होतंय. पण आता काही प्रश्न असा पण पडले की असे काही शब्द पण आहेत ज्याचं परिवर्तन नाही होते. एकवचनचे बहुवचनमध्ये नाही होतं आणि बहुवचनचे एकवचनमध्ये नाही होतं. तर याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? तर हा जे शब्द आहे आपल्याला वाचन करायचं आहे. मी तुम्हाला दिलेले आहे. तर हा ज्या शब्दाचं आहे आपण वाचन करायचं आहे. कारण की तसे आले आणि आपल्याला वाटते की नाही असं अर्थ आहे आणि असं परिवर्तन करायचं आहे ते आपल्या गलत होणार. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की हे सगळे तुम्ही नीटप्रमाणे लिहून द्या आणि लिहून वाचून घ्या. जेव्हा तुम्हाला असं आणि काही जे शब्द आहे ना ज्यामध्ये काही परिवर्तन आलं ते तुम्हाला वाचन करायचं, ते तुम्हाला पठण करायचं आहे. पठण करायबद्दल तुम्हाला कधीही विसरू नये असं पठण करायचं आहे. कारण की ते जे आहे ते शब्द फक्त तसंही राहणार आणि काही परिवर्तन नाही येणार. तर याबद्दल आपण हा शिकलो की कशाप्रमाणे वचन यांचं परिवर्तन होतात आणि जे शब्द तुम्हाला मी दिलेले आहेत त्यांचं परिवर्तन नाही होता त्या शब्दाला तुम्ही पाठण करा. कळलं? हो. चला. धन्यवाद.